म्हणजे इतक्या मोठ्या विद्यापीठाचे तुम्ही कुलगुरू आहात वगैरे वगैरे, जे काही त्याला वाटलं नाही वाटलं, मला मात्र नक्की वाटलं की मी सांगितल्यानंतर त्याचा तो फरक. कारण हा एक क्रायटेरिया विद्यापीठाच्या गुणवत्तेचा असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठल्या सेन्समध्ये तो नक्की होऊन बसलेला आहे. आणि दुसरा क्रायटेरिया दुर्दैवाने परीक्षेचा आहे. कारण जेवढे अभ्यासक्रम वाढतील तेवढ्या परीक्षा वाढतात. आणि मग एकच क्रायटेरिया, काय विद्यापीठ बोगस 100 दिवस निकाल द्यायला हवा. किती विद्यापीठ चांगलं आहे, सगळे निकाल 30 दिवसाच्यात लागतात. दोनच आपले विषय सगळे ते असतात, अभ्यासक्रम आणि परीक्षा. केवळ एवढ्यासाठी विद्यापीठात जन्माला आली की काय असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनामध्ये निर्माण होतो. मग आता अलीकडे NIRF आपल्याला माहिती आहे, रँकिंग बरोबर माहिती. आणि मग ते त्याच्यातलं सांगतात की भारतातलं 10व्या नंबरचं विद्यापीठ पुणे, महाराष्ट्रातलं नंबर 1. बाकीच्यांना वाटतं की आम्ही पण आलो पाहिजे नंबर 1 मध्ये. हेल्दी कॉम्पिटिशन आहे. आणि रँकिंगचे त्यांनी ते सगळे क्रायटेरिया ठरवलेले आहेत. बदलले, पाहण्याची दृष्टी बदलली. पूर्वी आपल्याला वाटायचं की बाबा रे किती पर्सेंट निकाल लागला, पोराला किती पर्सेंट मिळाले, मग तो 90%, 95%. आता विचारतो प्लेसमेंट कुठे झालं, किती नाही थांबत, पॅकेज किती मिळालं. सगळे विषय बदलले आपले. आणि हे सगळे विषय क्वांटिटीशी संबंधित नाही आहे, गुणवत्तेशी संबंधित आहे, क्वालिटीशी संबंधित आहे. आउटपुट बेस्ड एज्युकेशन मुळात कन्सेप्ट ही जर सगळी येत असेल तर नवीन नवीन अभ्यासक्रम किंवा कॉलेजेस सुरू करताना आपल्याला सुद्धा आउटपुटचा विचार करावाच लागणार आहे, गुणवत्तेचा. आणि म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डोक्यात असं आलं की आपण एकदा सगळ्यांशी बोलू आणि सगळ्यांशी बोलल्यानंतर बदललेल्या निकषावर चर्चा करू. मी अध्यक्ष जरी असलो तरी माझ्या भाषणानंतर सभा नक्की संपणार नाही आहे. संपणार तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर. त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरही करू, चर्चा करू आणि विचारू काय बदललेल्या गोष्टी सगळ्यांच्या पुढे त्या मांडू. आणि मग त्या पद्धतीने आपल्या आता पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार करू. नरेंद्र जाधव कमिटी ही कायद्याच्या आधी बनलेली कमिटी आहे. कायदा नंतर अस्तित्वात आला. पण योगायोग पहा, कारण चांगल्या गोष्टी ज्या असतात, या चांगल्या गोष्टी तुम्ही आधी करा की नंतर करा, त्या जुळूनच येतात. जाधव कमिटीने आपल्या प्लॅन मध्ये ज्या गोष्टी सुचवल्या आहेत शिक्षणाच्या गुणवत्ते संबंधी, त्याच गोष्टी कायद्यामध्ये पण आल्या आहेत. खरं म्हणजे सगळेचे सगळे मंडळी किंवा काही मंडळी कायद्यामध्ये होती असं काही नाही आहे. त्या बृहत आराखड्याच्या कमिटीतल्या काही मंडळी होती, काही मंडळी नव्हती कायद्याच्या कमिटीमध्ये, पण त्या गोष्टी सारख्या आलेल्या आहेत. याचं कारण असं आहे की आता त्याचं एक महत्व राहिलेलं आहे. आणि म्हणून पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये केवळ पारंपरिक महाविद्यालयांची संख्या त्या केवळ वाढवायची का, असा एक प्रश्न आता उपस्थित होतो. पण आमच्याकडे बरेच जण विद्यापीठामध्ये येतात, BA ला ऍडमिशन, BCom ला ऍडमिशन, BSc ला ऍडमिशन, 10% वाढवून द्या, 20% वाढवून द्या. पुढे येतात ऍडमिशनला, त्यांना तर प्रवेश द्यायचा नाही. आपण तो सगळा वाढवून देतो, निकालही भरपूर लागतो. प्रश्न चिंतेचा तुमच्या माझ्या मनात सारखा येतो की पोरग करणार काय डिग्री घेतल्यानंतर. आपण सगळे परिवारातला म्हणून बोलतोय मी. आपल्या शिक्षण पद्धतीवर विश्वास नाही असं नाही आहे, पण आपण त्याचं चांगलं वाईटचं मूल्यमापन तर आपण करणारच आहोत ना. मग कधी त्यासाठी चांगली बोलावं लागतं, कधी वाईटही बोलावं लागतं, जे असेल ते. प्रश्न आपल्या मनामध्ये असा येतो की बाबा BComची डिग्री घेऊन तर चला, उद्या तो माझा पोरगा असेल तरी माझ्या मनात प्रश्न येतो, पण याच्या BComच्या डिग्रीला न्याय मिळणार आहे का बाहेर? आता हा जिथे डिग्री घेऊन फिरणार आहे, रिपोर्ट आपल्याला माहिती आहे, अजूनही 34% दर वर्षाला अनएम्प्लॉयमेंट आहे आपल्याकडे, अजूनही आहे. तो इंजिनिअरिंगचा सांगतोय तुम्ही, BA BComचा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल अनएम्प्लॉयमेंट आहे. मग असं वाटतं 34 मध्ये जाणार आहे की 66 मध्ये जाणार आहे. मग प्रश्न असा येतो की हा 34 मधला विद्यार्थी 66 मध्ये जाण्यासाठी काय द्यावं लागेल त्याला, ज्याचं कन्व्हर्शन 66 मध्ये होईल आणि 100%चा आकडा असा होईल की ज्याच्यामुळे आपल्याला चिंता नाही राहणार आणि त्यालाही चिंता नाही राहणार. त्याचा विचार तर करावाच लागेल आपल्याला, कारण आपल्याला भरोशात पोर आहेत आपले सगळे. आणि मग त्या दृष्टीने हे काही विषय जे आता जे सगळे आले, तर म्हणून पारंपरिक
शिक्षण पद्धतीमध्ये मिळणाऱ्या पदव्या इट्स ओके, त्या आहेतच, त्याचं बेसिकच आहे. मुद्दा असा आहे की केवळ त्या पुरेशा आता होऊन चालणार नाही. एखादा रिकामा आहे, त्याला प्रवेश मिळत नाही म्हणून त्याला प्रवेश द्यायचा की त्याला काहीतरी देण्यासाठी प्रवेश द्यायचा, याचा विचार करण्याची वाटतं ती आली. आणि म्हणून जाधव कमिटीने जे सजेस्ट केला ते 2-3 मुद्दे मी त्याच्यातनं सांगतो आणि मग विषय मी चर्चेसाठी आपल्यासाठी सोडतो. जाधव कमिटीचा रिपोर्ट हा साईटवरही आहे, आपल्या साईटवर आहे, गव्हर्नमेंटच्या साईटवर आहे. तो जर आपण वाचला तर लक्षात असं येईल की केवळ कॉलेजेस देण्याचा विचार जाधव कमिटीने नाही केला, तो आपणही करू नये घेण्याचा. कारण त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी जोडल्या. पहिला विषय त्यांनी संशोधनाचा जोडला. रिसर्च सेंटर, रिसर्च अँड मॅनेजमेंट सेंटर. आता आपण रिसर्च सेंटर देतो, आपल्या कमिट्या पण लागलेल्या आहे. पेट परीक्षा आहे, पोरांना PhD करायची आहे, रिसर्च सेंटर लागणार आहे. कारण UGCची गाईडलाईन आहे, तुम्हाला त्याच्याशिवाय PhD करता येत नाही, त्याला PhD मिळेल. पण आता सगळे शिक्षक वर्ग म्हणून आपण आणि शिक्षण क्षेत्रातले घटक असल्यामुळे आपल्याला या सगळ्या विषयांमध्ये खोलात शिरण्याची खूप गरज आहे. एखाद्याला PhD मिळाली म्हणजे तो रिसर्च या विषयाला न्याय देऊ शकणारा झाला का नाही झाला याचा विचार कधीतरी करावा लागला. म्हणजे PhD अवॉर्डीची संख्या आणि समाजामध्ये संशोधन होण्याचे प्रमाण याचा विचार जर केला तर तारतम्य जुळत नाही. मग समाजातलं रिसर्च आम्ही नाही करणार तर कोण करेल? आम्ही नाही करणार म्हणजे कोणीच नाही करणार. शिक्षण क्षेत्राचा माणूस नाही करणार म्हणजे कोणीच नाही करणार. तर मग त्यावेळेला रिसर्च बद्दलच्या काही वेगळ्या कन्सेप्ट यांनी जाधव कमिटीने दिलेल्या आहेत की रिसर्च ओरिएंटेड काही कोर्सेस आम्ही सुरू करू शकतो का, तुम्ही सजेस्ट पण करा. आज माझ्याकडे विवेकानंद साहेब आले होते, त्यांनी असे खूप, मला खूप आनंद झाला. मी तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो, कारण आम्ही चर्चा करायचो की नवीन नवीन कोर्सेस सुरू केले पाहिजे आपण. आज मला बसल्या बसल्या 25 कोर्सेसची यादी दिली त्यांनी आणि देशातल्या विद्यापीठांचे कोर्सेस दिले. हे तर विद्यापीठाने सुद्धा केलं पाहिजे, मी सुद्धा केलं पाहिजे, पूर्ण जबाबदारी आहे माझी. पण आम्हाला कोर्सेस मिळाले, इतका अवेअरनेस तो असण्याची गरज आता आहे. आणि त्यामुळे मग या रिसर्च बद्दलचे असे काही प्रमाणपत्र कोर्सेस, डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा आपण काही करू शकतो का? मागणी करताना त्या संदर्भातल्या काही अभ्यासक्रमाची सुद्धा मागणी करू शकतो का? मी BA, BCom, BSc बद्दल बोलत नाहीये, ते तुम्ही नक्की मागा, ते आहेत, ते 100% मागा. मी त्याच्यावर चर्चा कमी करतोय कारण ते तुम्ही मागणार असाल, मागितलंही पाहिजे, बेसिक डिग्री आहे. याच्या व्यतिरिक्त जे विषय जाधव कमिटीने मांडलेले आहेत ते फक्त आपल्या पुढे मांडतो आणि मग त्याच्या आधारावर आपण चर्चा करू. BA, BCom, BSc चा मी उल्लेख जरी कमी करत असलो भाषणात तरी त्याचं महत्व कमी करत नक्की नाही, हे नक्की लक्षात. ते रिसर्चच्या बाबतीतलं त्यांना या पद्धतीने माइंडसेट तयार झाला पाहिजे. आजची स्थिती पहा, प्राध्यापकांचं रिसर्चचं कॉन्ट्रीब्युशन आहे, विद्यार्थ्याचं काय? विद्यार्थ्याचं नाही आहे आणि पिढी बाहेर ती जाणार आहे. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनच्या कमिटीने त्याचा विचार केला. आउटपुट काय, मी सुरुवातीलाच म्हटलं, आउटपुट बेस्ड एज्युकेशन सिस्टम आहे. म्हणून मग त्याला रिसर्च माइंडसेट त्याचं डेव्हलप करण्यासाठी आपण काही असे प्रमाणपत्राचे अभ्यासक्रम सुरू करू शकतो का? तुम्ही डेव्हलप करा, सजेस्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. काय प्रक्रिया असेल ते करू आपण. किंवा दुसऱ्या विद्यापीठाच्या कुठल्याही साईटवर जा, तिथले छोटे छोटे कोर्सेस घ्या. तर पोरांना याच्यातनं काहीतरी ते नक्की त्याच्यातनं ते मिळेल. कारण संशोधनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याशिवाय संशोधन करणारी पिढी ती नक्की निर्माण होणार नाही, आपण पूर्ण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तो एक विषय रिसर्च त्यांनी केलेला आहे. दुसरा विषय स्किलचा, स्किल एज्युकेशन. परवा मी कालच दिल्लीहून आलो, स्किल एज्युकेशनची कॉन्फरन्स दिल्लीमध्ये झाली. स्किल एज्युकेशन आणि व्हॅल्यू एज्युकेशन दोन मुद्दे देशामध्ये होते. हे कसे इन्कल्केट करणार आपण आपल्या आत्ता सिलेबस मध्ये, हा संपूर्ण देशाचा चिंतेचा विषय आहे. माझं म्हणणं की आपण सुदैवाने पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार करतो आहोत. अशा प्रकारचे काही अभ्यासक्रम तर आपण सुरू करू शकतो.
तर ते विद्यार्थ्यांना स्किल मिळेल. आणि तुम्हाला सांगताना मला अभिमान होतो, किरण पातुरकर इथे बसलेले आहेत. मी अभिमानाने सांगू शकतो की आता माझ्याकडे मॅनेजमेंटची काही मंडळी भेटायला आली, मी त्यांना पण सांगितलं, त्याच्या जे विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आलं त्यांना पण सांगितलं, कुठे आहात म्हणलं तुम्ही, भरत्या सध्या मागण्या करत बसता. म्हटलं मी त्यांना, जर या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण आता स्किल बेस्ड एज्युकेशन कडे विद्यापीठांनी आपली वाटचाल केली आहे. आता आपले 11 कोर्सेस सुरू झाले आहेत, 22 पाईपलाईन मध्ये आहेत, 33 कोर्सेस आपण स्किलच्या आधारावर देतो. आणि याचे 22 कॉलेज आहेत, 22 असतील नाही 20 असतील, याचे कॉलेजेस सुरू झाले. 11,000 विद्यार्थ्यांचं स्किल एज्युकेशन देत असल्यामुळे एमओयू आपल्या हातात आहे, आज आहे. मी याच्यातलं भविष्यातलं नाही बोलत आहे. 11,000 विद्यार्थ्यांचं इंडस्ट्रीनी आपल्यासोबत केलेलं एमओयू की आम्हाला 11,000 विद्यार्थी द्या, आम्ही त्यांना रोजगार प्रोव्हाइड करतो. हे एमओयू आपल्या हातात आहे. केवळ त्यांना स्किलचा अभ्यासक्रम आपण देतो म्हणून आहे. हे आपण सुरू केले, हे करावे लागतील आपल्याला. असे स्किलचे छोटे छोटे खूप अभ्यासक्रम. आज आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्यासाठी खूप धडपड करत होतो आपण. किरण पातुरकरांना पण ते बहुतेक माहिती नसेल, कारण माझ्याकडे आज विषय आला. कदाचित बऱ्याच गोष्टी त्यांना माझ्या आधी पण माहिती होते, कारण ते त्या फील्डमध्ये काम करतात म्हणून माहिती. चांगल्या अर्थाने बोलतो. व्हीटीपी साठी आपण प्रपोजल पाठवलं होतं, व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर. NSDC, MSLGS आणि ते व्हीटीपीच्या मार्फत पोरांना स्किल एज्युकेशन देतात. त्याचं ते 32 रुपये प्रति विद्यार्थी प्रति तास पैसे ते देतात. व्हीटीपी आपल्याला खर्च नाही करावा लागेल, आपण सेंटर देणार आहोत आता. आणि ते सेंटर जर सक्सेसफुली पोरांनी केलं तर त्याला नोकरी मिळेल. आपला एमओयू आहे इंडस्ट्री असोसिएशन साठी सोबत, त्याला ट्रेनिंग आपण देणार. आज पत्र मिळालं, 22 कोर्सेसची मागणी केली होती, त्यातले 9 कोर्सेस त्यांनी मान्य केले आहेत. हे अमरावती विद्यापीठ महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहे ज्याला व्हीटीपीचं रजिस्ट्रेशन मिळालं, ते आज मिळालं. याच्यामध्ये सांगतोय की हे स्किलचे प्रमाणपत्र. दुसरं उदाहरण मी केल्याबद्दल नाही, जर मी विद्यापीठाचे नाव घेत असेल तर तुमचं विद्यापीठ आहे, त्या अर्थाने मी उल्लेख करतो. ऍडमिशन याच्या समोर एक बोर्ड लागला आपल्याकडे, इथे जे ऑनलाईन ऍडमिशन आपण सुरू केलं पीजीच्या, त्याच्यामध्ये 10 कोर्सेसची यादी लावली आहे. हे कॉलेजेस सहज करू शकतो म्हणून सांगतो. 10 कोर्सेसची यादी लावली आहे आणि त्या 10 कोर्सेस पैकी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार त्यांनी कोर्स सिलेक्ट करायचा. एक कागद तयार केला, तोही देतो आपण त्याला. खडके त्याचे इन्चार्ज आहेत, डॉक्टर खडके. त्यांनी त्याचं शेड्यूल पण तयार आहे आपलं. वेळेप्रमाणे 2-4 दिवस मागे पुढे होईल तर होईल, कारण सांगता येत नाही काही गोष्टी. आणि त्याच्यातून त्यांनी 2 स्किलला मार्क करायचं एका वर्षात, दुसऱ्या वर्षात 2 स्किल मार्क करेल. म्हणजे तो त्याची पारंपरिक डिग्रीच्या बरोबरीने 4 स्किल घेऊन अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी बाहेर जाणार आहे. पैसे किती घेतो? 100 रुपये. कामावर घेतो, त्याला फुकटाची सवय लागू नये म्हणून घेतो. बाकी काय विषय नाही. हे कोणी कॉलेज करू शकतो. छोटे छोटे विषय आहेत. भाषा कशी बोलायची, लर्निंग स्किल, रिडिंग स्किल, असे विषय आहेत. आपल्याला वाटत की मी हे सांगतो की आपण बृहत आराखडा तयार करताना आणि मागणी करताना असे स्किल NPTELचे 10,000 कोर्सेस साईटवर आहेत. आणि सरांना माहिती असतील, कारण इंजिनिअरिंगशी संबंधित आहे. स्वयं आहे, स्वयंप्रभा आहे, मूक आहे, NPTEL आहे, हे सगळे त्यांनी टाकलेले आहेत. ते पोरांना जर तुम्ही त्याचं शिक्षण दिलं तर त्याला सर्टिफिकेट सुद्धा ते देतात, ऑनलाईन त्याला मिळतं. बंद करा, ते मिळतात त्याला. माझं म्हणणं असं आहे की असे प्रमाणपत्र 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष ते आपल्याला करून, मी पुन्हा सांगतो, पारंपरिक पदव्यांच्या व्यतिरिक्त बोलतोय ते आहे. असे काय सुरू आपल्याला करता येतील का छोटे छोटे अभ्यासक्रम? असं स्किलवर त्यांनी आता बिहोक आहे. बिहोकचा इथे रिस्पॉन्स मला माहिती नाही, हळूहळू तो वाढेल. पण मी ज्या कॉलेजला प्राचार्य होतो तिथे बिहोक सुरू केलं. मला आत्ता नागपूरला भेटलं की सर 100% प्लेसमेंट झालं. तिथे ऍक्टिंग आणि थिएटर विषय आहे, त्या कॉलेज होतो तिथे. आणखी वेगवेगळ्या ठिकाणी असतील, कारण ते काय सेंट्रल काउन्सिल स्किल जे आहे ते त्याचं प्लेसमेंट करतात. कारण गव्हर्नमेंटला फक्त स्किल बेस्ड एज्युकेशन पाहिजे आहे. त्यामुळे आपल्याला हे त्या पद्धतीने ते अशा प्रकारचे प्रमाणपत्र आपण सुरू करू शकतो का, ते पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये जर टाकले तर त्याला सर्टिफिकेट मिळेल विद्यापीठाचं, त्याला एक प्रकारचं ते महत्व राहील. अशी कमिटी विद्यार्थी तुम्हाला सजेस्ट विद्यापीठाला करायचे का, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बिलकुल त्या फॉर्मॅलिटीमध्ये मध्ये उल्लेख पण केला
की बोर्ड ऑफ स्टडीज सिलेबस तयार करतो, मग त्याची प्रक्रिया 2 वरी अबाउट द बोर्ड ऑफ स्टडीज. म्हणजे मी अंडर एस्टिमेट नाही करतो बोर्ड ऑफ स्टडीजला, ते आम्हाला त्यांचं कायद्यातलं स्थान माहितीच आहे. पण आपल्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये आपल्याकडे लाईफ लॉंग लर्निंगचं जे बोर्ड आहे श्रीकांत पाटील ते जे करतात, मी आता जे कोर्सेस सांगितले, अकॅडमिक काउन्सिलमध्ये पॉलिसी डिसिजन झालं की छोट्या छोट्या कोर्सेस ते तयार करतील आणि ते त्यांच्या ॲडव्हायझरी बोर्डामध्ये मान्य करतील, अकॅडमिक काउन्सिलकडे मान्यतेसाठी ठेवतील, कारण त्या अकॅडमिक काउन्सिलचे सुपरवायझर होतील, त्यांची स्वतंत्र बोर्ड्स आहेत. आपण कायद्याच्या चौकटीत पण अडकून एखाद्याला पडणार नाही, कारण आपल्या रेस्टॉरंट ते बरोबर आहे. इतक्या लवकर गोष्टी आउटडेटेड होतात जर आपण प्रवाहाच्या बरोबरीने गेलो नाही तर. आणि त्यामुळे असे काही प्रमाणपत्राचे अभ्यासक्रम देता येईल का? मराठे सरांनी मला परवा सांगितलं, त्यांनी घाटपांडे त्यांच्याकडे जे आले होते, तर त्यांनी छोटे छोटे कोर्सेस इंजिनिअरिंगच्या पोरासाठी सुरू केलेले. हे खूप करू शकतो आपण. माझं म्हणणं असं आहे की असे पण अभ्यासक्रम आपण देऊ शकतो का? नुसतं BA BCom BSc आणि MA MCom MScच्या डिग्रीच्या व्यतिरिक्त काही आपण देऊ शकतो. आपण यावेळेला इंटर्नशिपचा आग्रह धरला होता, पण ते नाही झालं, कारण पोरांना व्यावहारिक शिक्षण देण्याची जी अतिशय गरज आहे. त्यामुळे त्यांनी एक मुद्दा रिसर्चचा जाधव कमिटीने सजेस्ट केला, तसा दुसरा मुद्दा त्यांनी कौशल्याचा केला जो मी सांगितला. तिसरा मुद्दा त्यांनी जो भर त्याच्यावरती आहे, स्मार्ट सिटीची कन्सेप्ट अख्ख्या देशभर गाजते. रुरल डेव्हलपमेंट आणि अर्बन डेव्हलपमेंट. आपल्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये एक विषय एकदम विषय तो मानला का कोणीतरी सन्माननीय सदस्यांनी, त्याची कमिटी पण आपण बघतो. विषय काय येतो की हा अभ्यासक्रम सुरू करायचा का नाही करायचा? करावाच लागणार आहे, कारण स्मार्ट सिटीची कन्सेप्ट देशभरात आली. माझं ज्या ठिकाणी कॉलेज आहे अर्बन भागात, रुरल भागात असेल, त्याच्या डेव्हलपमेंटचे निकष कॉलेजेस नाही ठरवणार तर कोण ठरवणार आहे? म्हणजे अनेक गोष्टी मी आमच्या इथे गमतीत ऑनलाईन आपण हे यावेळेला रिझल्टमध्ये काही काही परीक्षेमध्ये पोरांना त्याच्या मोबाईलवर तुझा निकाल लागला म्हणून आपण ते कळवलं पण आहे यावर. पुढच्या सगळ्यांनाच ते कळेल. मी उदाहरण देताना म्हटलं की माझा लॉन्ड्रीवाला, मी पैसे कपडे टाकतो त्याच्याकडे तुम्हाला मेसेज देतो त्याचा, तुझे कपडे रिसिव्ह केले. आपण मात्र विद्यार्थ्यांचे पैसे घेतल्याच्या रिसिप्टमध्ये आपण त्याला मेसेज नाही पाठवू शकत. आता हे एज्युकेशन नाही करणार तर कोण करणार आहे? मला असं म्हणायचं या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये इनिशिएटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल. आणि ते घेताना म्हणून की यांनी शहरी कोण करेल? सिटी, स्मार्ट सिटी आम्ही करू ना. कारण एक नेटवर्क फक्त जे कुठे असेल तर ते फक्त एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये आहे, बाकी कोणाचंच नाही आहे. 5 लाख विद्यार्थी, 10 लाख विद्यार्थी, 2 लाख विद्यार्थी कोणाच्या अंब्रेला खाली वावरतात देशात? सांगा कुठे नाही. आमच्याकडे आहे. बदलल्या परिस्थितीचा विचार आपल्याला करून त्याला ते प्रोव्हाइड करावं लागेल, नाहीतर त्याचा सुद्धा शिक्षणाचा विश्वास उडेल. कशाला बापून शिकेल मला डिग्री घ्यायला? मला तर काही कोणी विचारत नाही. मला असं वाटतं विद्यापीठाचं पर्स्पेक्शन जे आपलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये हे असलं काय पाहिजे, कारण विद्यापीठाचं ब्रँडिंग जे आहे ते अलीकडच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे. कुठल्या विद्यापीठात काय घेतो तू? का बरं पुणे मुंबईला तिकडे लोक का नाही आमच्याकडे? मला परवा आता एका कोणाचा तरी विद्यार्थी संघटनेचा फोन आला नेत्याचा, तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की विप्रो, इन्फोसिस आणखी एका याचं नाव घेतलं त्यांनी, त्यांच्या प्लेसमेंट जे यादीतनं आपलं नाव आता नाही आहे असं त्यांनी म्हटलं. मला माहित नाही आहे नाही, तो मी वेगळ्या अर्थाने विषय म्हणतो, डोंट टेक अस. आता अमरावतीत नाही म्हणजे अनेक विद्यापीठात नाही का, अमरावतीत नाही असं नाही, पण ते आलं पाहिजे ना. तर ते जर आलं पाहिजे तर त्यांना जे पाहिजे ते आपल्याला द्यावं लागेल, कारण पोरगा नोकरी मिळवण्यासाठी शिकतात हे नक्की आहे. मूल्य एज्युकेशन असलं पाहिजे, पण तो त्याच्यासाठी शिकतोय. त्यामुळे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी रुरल अर्बन डेव्हलपमेंटचे खूप कोर्सेस ते सुद्धा साईटवर गेलो तर आपल्याला मिळतात. विदर्भात एकमेव कॉलेज आहे वर्धेला, याचं शिक्षा मंडळात, तिथे रुरल हे कॉलेज आहे. अशा पद्धतीने त्यांनी 3 क्रायटेरिया प्रामुख्याने रिसर्च, स्किल आणि अर्बन डेव्हलपमेंट असे 3 मुद्दे त्याच्याने दिलेले आहे. मोठा आहे तो अहवाल, तेवढं मला सांगणं शक्य नाही, ते बेसिक आहे. आणि आज तुम्ही जे काही सुचवणार आहात ते काही इथे आज तुम्ही सुचवणार नसाल तरी काही प्रॉब्लेम नाही. 30 जुलैपर्यंत तुम्हाला सबमिट करायचं. आज तर आपण चर्चेवरती करतो, याची कल्पना जर आली तर तुमचं BA BCom BSc जे काही डोक्यात असेल त्याच्या
व्यतिरिक्त काही गोष्टी पण आपण जर सजेस्ट करू शकलो तर मला असं वाटतं की ते विद्यापीठाचं ब्रँडिंग राहणार आहे आणि जे केवळ आपणच करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. म्हणून पण ते मुद्दे काही मांडले, त्याच्यातले काही निकष त्यांनी दिले आहेत. ते कॉलेजेसची मागणी करताना तुम्ही नक्की ते पाळावे, म्हणून त्याचा फक्त उल्लेख करतो आणि मग लायब्ररी ओपन फॉर डिस्कशन. त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक तालुक्यामध्ये एक महिला महाविद्यालय असलंच पाहिजे. तर ज्या तालुक्यामध्ये महिला महाविद्यालय नसतील त्या तालुक्यामध्ये तुम्ही महिला महाविद्यालयाचे प्रस्ताव पाठवू शकता, असं त्याच्यामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सरकार देईल. शेवटी मी सांगतो म्हणजे तुम्हाला काय ते मला देण्याचा अधिकार आपला नाही आहे, तो सरकारलाच आहे. शिफारस कायद्याच्या प्रक्रियेत होईल तर ती होईल. दुसरं काही म्हटलंय, प्रवेश क्षमता 12वीचे निकाल रिक्त जागा, त्याची प्रवेश क्षमता जी आहे ती पूर्ण भरलेली होती का नाही, जिथे आपण सिनियर कॉलेज मागतो आणि त्याचा निकाल किती लागला की जेणेकरून पार्ट 1 ला त्याची गरज पडेल, ती सुद्धा माहिती आपल्याला द्यावी लागते. एखादा कॉलेज जर त्या भागामध्ये असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये अंतर मेन्शन केलं आहे, 2 महाविद्यालयातलं अंतर किती आहे, त्याच्या व्हॅकन्सी आणि 2 महाविद्यालयातलं अंतर ते तुम्हाला सगळं मेन्शन करून तो प्रस्ताव जो पाठवायचा आहे तर देण्याचं ते पण निकष एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅनचा आहे. अभ्यासक्रमातील विविधता, BA, BCom, BSc च्या व्यतिरिक्त खूप अभ्यासक्रम आहे. मी तुम्हाला यादी तुम्हाला दिली ना, आता मी खरंच ती पब्लिश करतो, वाटलं तुम्ही झेरॉक्स करून घेऊन जा. इतके चांगले कोर्सेस त्या ठिकाणी आहेत, त्याच्यापेक्षा आणखी कोर्सेस आणि विद्यापीठाने पण केले आहेत, ते पण मी सांगितलं. हे घेऊन जा तुम्ही, विद्यापीठात पण आपल्याकडे आहे, ते लागलं तर घेऊन जा. त्याच्यातले पण प्रपोजल्स काहीतरी टाका, आपण तिकडे ते पाठवून त्या प्रक्रियेने काय व्हायचं ते होईल. तर असे छोटे छोटे कोर्सेस सुद्धा सुरू करण्याची ती गरज आहे. त्यामुळे त्याही दृष्टीने विचार आपण तो करावा. PG जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी असं म्हटलं की ज्यांच्याकडे UG आहे त्यांच्या 2 बॅचेस निघाल्या पाहिजे.